यज्ञार्थकर्मण्यन्यत्र लोकयं कर्मबन्धनः तदार्थकर्म कौन्तेय मुक्तसंगः समाचर. गीतेमध्ये 3ऱ्या अध्यायामध्ये 9व्या श्लोकात श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाला उपदेश करतात अशा पद्धतीने. आणि आपल्याला ह्या युगात आत्ता जो उपदेश केलेला आहे ह्या काळासाठी तो ज्ञानेश्वर महाराजांनी. ज्ञानेश्वर महाराज काय सांगतात ज्ञानेश्वरीमध्ये? भाव अर्थ दीपिका. माऊली ह्याच श्लोकाचा भाव आपल्या सर्वसामान्य लोकांना कळण्यासाठी तो भाव आपल्यासाठी कसा व्यक्त करतात ऐका. स्वधर्म जो बापा तोची नित्य यज्ञू जानपा मनोनी वर्तता तेथ पापा संचारू नाही. माऊली सांगतात स्वधर्म जो बाप तोच नित्य यज्ञू जानपा मनोनी वर्तता तेथ पापा संचारू नाही. बाप का म्हटलं त्याला? कारण की जो आधी अनंत आद्य असणारा जो यज्ञ आहे तो त्याला बाप म्हटलं. मग तो यज्ञ कोण आहे तर बघू आता इथं. मग त्या यज्ञाला जो जाणतो जो भसतो तर त्याला पाप कधी बाधित नाही असं सांगितलं. पुढं म्हणता हा निज धर्मो जै सांडे आणि कुकर्मी रती घडे तईची बंधू पडे संसारिक. मग हा जो आपला निज धर्म आहे आपल्या जवळचा आहे साधा आहे आपला आहे आणि तो आपण जर सांडिला म्हणजे त्याग केला आणि कुकर्मी रती घडे तईची बंधू पडे संसारिक. संसाराचे बंधन का पडतात आणि पाप का वाढतात तर त्याचं कारण ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की हे स्वधर्माला मुखले. स्वधर्माकडे यांचं लक्षच नाही आणि परधर्मात म्हणजे आपली तिथं आपला आदर वाढू लागला. म्हणजे आज जुनी नवीन आता इंग्रजी नियमाप्रमाणे जुनं वर्ष संपतं आणि नवीन वर्ष सुरू होतं. नवीन वर्ष सुरू होतं म्हणून लोक आज बघा काय हॉटेलीत धिंगाणा आहे, सजावट आहे, खाण्यासाठी पिण्यासाठी लोक आज सगळे मुलं बाळ कुटुंबाला घेऊन त्या ठिकाणी जातात. काय संस्कार करीत असते ते बघा, विचार करण्यासारखी गोष्ट आहे. म्हणून इथं आज मुद्दाम हा श्लोक मी निवडला आणि ह्या श्लोकावर मला थोडंसं बोलावं वाटलं म्हणून मी ते बोलते. की स्वधर्म म्हणून स्वधर्म अनुष्ठान ते अखंड यज्ञ यायजन जो करी तया बंधन काहीच न घडे. हा लोकू कर्मे बांधिला जो परतंत्र भूत झाला तो नित्य यज्ञा चुकला म्हणून या. आता याची विषयी पार्था तुझ सांगेन एक मी कथा. जै सृष्टयादी संस्था ब्रह्म्याने केली. या सृष्टीची निर्मिती केली ब्रह्मदेवाने तर ती सृष्टी निर्माण होण्यापूर्वीच सगळे नियोजनबद्ध सगळे व्यवहार शिकवलेले होते. पण ते व्यवहार लोक कालांतरानं विसरत चालले आणि त्यांना ते कळेना. मग स्वधर्म नेहमी बोलल्या जातं स्वधर्माबद्दल, धर्माबद्दल आणि स्वधर्माबद्दल. आता धर्म आणि स्वधर्म, धर्म सर्वसामान्यासाठी एकच असतो आणि स्वधर्म मात्र तो खास आहे. तर स्वधर्म काय आहे तर स्वधर्म हा जीवानीच लक्षात घ्यायचा आणि जीवासाठीच घ्यायचा, त्याला स्वधर्म म्हणाले. स्व म्हणजे मी, माझा काय धर्म आहे तर माझा धर्म आहे नेमकं मी कोण आहे याचा विचार करणं. आणि हा विचार जर आपल्याकडून न होता आपण बाकीचे गंज करू लागलो, प्रवचन ऐकतो, कीर्तन ऐकतो, अनेक बाहेरचे महाराज येतात, दुसऱ्या राज्यातले महाराज येतो, आपण त्यांच्या कार्यक्रमात जातो, त्यांचे विचार ऐकतो, पण आपल्याला नेमका स्वधर्म काय हे कळेना. आणि म्हणून आपण ते कोणी काही सांगितलं की तसं केल्या जातं, पण आपल्या संतांना आपल्यासाठी सोपं जे करून ठेवलं ते मात्र आपण ऐकत नाही. हे आपलं सगळ्यात मोठं दुर्दैव आहे.
आता कुणी एखादा महाराज आला, त्याचं मोठं शिबिर असतं, त्या शिबिरात आपण सहभागी होतो. आता आम्ही पण मागं एकदा गेलो, माणूस योग काय मानस योग म्हणून साधना आहे, त्या मानस योगाच्या साधनेला गेलो. काय तिथं गीतेचेच विचार ऐकले जाऊन सनी, जे आपल्याला माहीतच आहे तेच आपण तिथं जाऊन ऐकले. पण मग तिकडं गेल्यानंतर त्यांचं नाव वाढतं, त्यांच्या कमाया वाढत्या. पुन्हा तिथं केल्याचं आपल्याला बरं वाटतं, कारण की लांब गेलो ना, दूर दिल्लीच्या पुढं, तिथं जाऊन ती साधना केली. मग आपल्याला काहीतरी मी करून आलो हा अहंकार डोक्यावर घेऊन येतो. आणि इथल्या इथं आपल्याला कीर्तन जर आपल्याला कळत नाही, प्रवचन कळत नाही, मराठी भाषातलं प्रवचन आवडत नाही. आता मला एक गोष्ट अशी लक्षात येते की मराठी लोकांनी मराठी कार्यक्रम ऐकावा का हिंदी ऐकावा का गुजराती ऐकावा का पंजाबी ऐकावा, काय ऐकलं पाहिजे मराठी लोकांना? त्यांच्या भाषा सरळ सोपं कळण्यासाठी ज्ञानेश्वरी आहे, ज्ञानेश्वर महाराजांना करून ठेवली. तर आपल्याला गीता पाठ करा वाटते संस्कृतमधून, पण गीता काही आपल्यासाठी नाही असं नाही आहे, पण ती कळत नाही ना. कळण्यासाठी भगवंतानं अवतार घेतला आणि हे कार्य केलं. मग आता ज्ञानेश्वरी ऐकणं समजून घेणं महत्त्वाची आहे का गीतेचे श्लोक पाठ करणं महत्त्वाचे आहे? काय महत्त्वाचं वाटतं? सोपं काय? आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. एवढ्या साधना करायला तर एक तर वेळच नाही, अनेक साधना करायला वेगवेगळ्या. मग इथं सांगतात, हा निज धर्म जै सांडे आणि कुकर्मी रती घडे, तई बंधू पडे संसारिक. आपला जो चांगलं धर्म आहे, निज आहे, जवळच आहे, मग त्याला आपण सोडून देतो आणि लांबचं करा वाटतं. ही आपली गोष्ट अशी झालेली. आता आपला बघा, आता चला आपण मुद्द्यावर येऊ की आपला हिंदू धर्मानुसार, हिंदूच्या शिकवणीनुसार आपलं नवीन वर्ष असतं गुढीपाडवा, चैत्र महिन्यात, आहे का नाही? चैत्र महिन्यात शुद्ध पक्ष असतो आणि त्या शुद्ध पक्षामध्ये शुक्ल पक्ष, त्या तिथीला गुढीपाडवा असतो. मग त्या तिथीला आपले पूर्वीच्या काळामध्ये, आम्ही लहान होतो तेव्हाच आम्ही बघितलं आमच्या डोळ्यांनी स्वतः, की त्या काळामध्ये गुढीपाडवा येतो म्हणजे आता नवीन सणाची सुरुवात होती. घरात नवीन माल येते, नवीन धान्य येतं आणि त्यामुळं नवीन करडी यायच्या घरामध्ये आणि त्या करडी भाजून महिला वर्गाकडं 8-15 दिवसापासून ती तयारी असायची. मग ती करडी भाजायची, जात्यानं दळायची, ते मोठ्याल्या भांड्यामध्ये त्या शिजवायला टाकायची आणि त्या शिजल्यानंतर जेव्हा त्याच्यातून जे तेल निघायचं तर अगदी गल्लीभर त्या तेलाचा वास सुटायचा बघा. सगळी प्रक्रिया घरी आणि पवित्र केलेली राहायची. असं तर ते तेल केलं जायचं, घरी तयार करायच्या महिला. आणि मग त्या तेलापासून असे छान पदार्थ बनवल्या जायच्या. बाखुराच्या पुऱ्या, काही गोड पुऱ्या, काही तिखट पुऱ्या, काही लाडू, असे तळलेले अनेक पदार्थ. आणि ते एवढे मोठे मोठे डाले भरून ठेवायच्या महिला. लेकरा बाळाच्या म्हणजे एकत्रच कुटुंब राहायचं तेव्हा. कुटुंब पद्धतच अशी होती. खूप मोठे 2-4 भाऊ असले की त्या 2-4 भावाचे मुलं, 4-4 5-5 एका एकाचे पुन्हा. आणि हे सगळं एवढं कुटुंब एकत्रित राहायचं आणि ते सगळं खाण्याचा आनंद, ते आरोग्यदायक सगळं खाणं राहायचं. त्यानं शरीराला कुठलीही साईड इफेक्ट होत नव्हता, परिणाम काही वाईट होत नव्हता, चांगलं राहायचं जीवन ते. मग त्या आनंदात ते सण साजरे केले जाते. दारोदार गुढ्या उभारल्या जायच्या, रांगोळ्या काढल्या जायच्या, प्रत्येकाच्या घरात तो आनंद. नवीन म्हणजे पाडवा येतो, पोरांना, लहान लहान पोराला नवीन कपडे, नवीन धान्याची पूजा, हे सगळ्या गोष्टी घडत होत्या. मग अशा पद्धतीनं नवीन वर्ष त्या काळातही साजरं केलं जात होतं. पण आता शहरामध्ये आल्यानंतर, शहरातलीच काय ग्रामीण भागातली सुद्धा ती पद्धत बंद व्हायच्या मागे आज. प्रत्येकजण ग्रामीण भागातले लोक कुठं जवळपास त्या हॉटेली असतात तिथं जातात आणि हे आजचं दिवस युनिव्हर्सरी काय म्हणतात मला येत पण नाही ते म्हणायला, ते साजरं करतात. आणि तिथं जाऊन त्यांना काय आनंद असतो बघा. ते काय सुदीत असतात का काय, बाबा ठीक आहे. आता आपलं सगळंच कॅलेंडर, सगळा व्यवहारच इंग्रजी तिथीवर चाललेला आहे, इंग्रजी तारखेवर चाललेला आहे. त्याला तिथी नाही म्हणायचं, त्याला तारखेच म्हणायचं. तारखेवर चाललेला आहे. त्या इंग्रजी महिन्यानुसारच आपले महिने ठरलेले, त्याच्यावर सगळे व्यवहार चाललेले, कोर्टाचे, लग्नाचे कार्य, सगळं बरंच काही त्याच्यावर आहे. माना, काही हरकत नाही, करा त्याच्यावर.
पण नवीन वर्ष होतंय ना सुरू, मग माना ना तुम्ही नवीन वर्ष, काही हरकत नाही. पण नवीन वर्षाचे नवीन संकल्प करा, चांगले संकल्प करा, एकमेकात प्रेम निर्माण करा, मनुष्यामध्ये काय शक्ती आहे ती जाणून घेण्याचा प्रयत्न करा. हे नवीन वर्षाची अशी काहीतरी नवी सुरुवात करा. जुनं टाकून द्या, गेल्या वर्षभरात आम्हाला हे काही करता आलं नाही, ठीक आहे, तथास्तु, पण आता नवीन जे येतं त्याला आम्ही काय करू, सज्ज हो आणि ते स्वीकारू. असं काहीतरी नवीन वर्ष साजरं केलं पाहिजे. तर आता हे खाणं त्या काळातलं किती सगळं शुद्ध पवित्र घरी बनलेलं, आणि हे आजचं खाणं काय आहे बघा. काय त्या पॅकिंगमध्ये किती दिवसाचं ते ठेवलेल्या वस्तू असतात, आणि ते आज हॉटेलवाले लोक ते आणतात, शिजवतात, लोकांना खाऊ घालतात. कोणाला गॅरंटी आहे ते ओरिजिनल आहे का डुप्लिकेट आहे म्हणून. म्हणजे जे माणसांना न खायचा आहारसुद्धा माणसं खाऊ लागले. अक्षरशः इतका खालच्या पातळीवर येऊन तो आहार खाल्ला जातो. मग तो खाताना बघा, हे आधी पितात, पिल्यानंतर यांची बुद्धीला भ्रम होतो. बुद्धीला भ्रम झाल्यानंतर ते काय खातात तेच त्यांना कळत नाही, आणि तेच ते संस्कार आपण आपल्या मुलावर करतो. विचार करा, उद्या ते मुलं कसे वागतील असा आहार तुम्ही तुमच्या मुलाला देऊ लागले तर. कारण की हा जो आहार आहे मुख्य, तर हे उत्तम गुणाचा आहार आहे. हिंसक प्राण्यासाठी प्राण्याचा तो आहार आहे. मग ती हिंसक वृत्ती तयार करण्यासाठी तो आहार दिला जातो. बघा आजही सुद्धा पूर्वीच्या काळात जे आपण लोकांना ठेवत होतो, नौकर चावकर, मोठे मोठे लोक, मोठे मोठे वाडे राजे, श्रीमंत लोक राजे, घरात सगळं धन राहायचं, त्यांचा पैसा अडका, बँके नव्हत्या त्या काळात. तर ते ह्या आपल्या खालच्या वर्गातल्या लोकांना नौकर चाकर ठेवायचे, बिचारी पोटासाठी कामं करायचे, रात्रभर ते पहारे करायचे, कपडे नाही अंगाला बरोबर घालायला, उघडेच राहायचे, फक्त कमरेला थोडासा कपडा झाकायपुरता राहायचा, उघडे, आणि त्यांच्या हातात शस्त्र दिल्या जायचे कोणी आलं तर मारायला. मग आता त्यांना जर चोरावर हमला करायचा तर त्या लोकांना तो तसलाच आहार दिला जायचा. मग त्या लोकांना हा आहार दिला, मांस मदिरा प्या आणि संरक्षण करा, रात्रभर जागायचं. मग त्या धुंदीत ते रात्रभर जागरण करायचे, मोठ्या मोठ्या आरोळे द्यायचे. मग तीच पद्धत बंद झाली. मग आता पोलीस डिपार्टमेंट आलं, मिलिटरी आली, ह्या लोकांना हा आहार योग्य आहे. कारण की जर आपल्याला एखाद्या गुन्हेगाराला शिक्षा करायची, मग आता मिलिटरी बाँड्रीवर राहणाऱ्या लोकांना तिथं दयामाया चालन का? तिथं तर हिंसक वृत्तीच लागतील ना. समजा समोरचे लोक बाँड्रीत घुसायला लागले आणि जर आपण त्यांच्यावर दयाच करू लागलो तर तिथं राहण्याचा काय उपयोग, त्याचा उपयोग होणार नाही ना. म्हणून त्यांची वृत्ती तशी बनवायची, तिथं युद्ध करायचं आहे त्यांना. पण आपण असा आहार घेऊन आपण घरातच युद्ध करू लागलो. बायकाशी भांडतात, मायबापाशी भांडतात, घरात कोणाला नीट बोलत नाही, सकाळी उठले का तोंड बारीक करून बाहेर पडायचं आणि संध्याकाळी धिंगाणं करायला घरी यायचं. अशा अवस्था झालेली. मग ह्या लोकाला खरं सांगा, संसारात कसं सुख मिळेल? मग हा निज धर्म जई सांडे आणि कुकर्मी रती घडे, तईची बंधू पडे संसारिक. आता हे मी ओव्याशी सांगते, पण ह्या ओवीचा असा अर्थ नाही, कारण की जसा अर्थ आहे तसा सगळेच जण पात्र नसतेत, म्हणून तो हे बी सांगा, समजून घ्या. संसारात हे बंधनं का पडले, तर याचं कारण आपण स्वधर्माला चुकलो म्हणून. मग आता असं न वागता साधू संतांची संगती करा, संतांचे विचार ऐका, संत काय म्हणतात ते बघा. मग संत सांगतात की हा निज धर्मो जई सांडे आणि कुकर्मी रती घडे, तईची बंधू पडे संसारिक. मग आता कुकर्मी रती घडे म्हणजे आपलं कुकर्मावर अधिक प्रेम, रती म्हणजे प्रेम. आता दुसऱ्याच्या धर्मावर, कुकर्मावर, चांगल्या विचारावर नाही, वाईट विचारावर प्रेम आहे, वाईट कर्म करण्यात आपलं प्रेम आहे, त्याच्याबद्दल आपल्याला आदर आहे. प्रेम म्हणजे रती म्हणजेच प्रेम, आणि प्रेम म्हणजेच आदरपूर्वक त्याच्याबद्दल आपण आसक्त आहोत त्या कर्म करायला. पण चांगल्या कर्माकडं मात्र आपल्याला कंटाळा येतो, तिकडं आपलं लक्षसुद्धा जाईना. तर मग चांगलं कर्म काय आहे? मनुष्यदेह भेटला, मनुष्यदेह जो मिळाला तर तो कोणा दिलेला आहे? आता लोकांना प्रश्न विचारले, ते म्हणते आम्हाला आमच्या मायबापांना दिला. आता मायबापांना दिला हे तर काही सिद्ध होत नाही, पण अनुभवाला येतं, आणि अनुभव जो येत असतो तो इंद्रियानं येत असतो, आणि इंद्रियाला आलेला अनुभव खरा नसतो.
मग असं लक्षात घेतलं पाहिजे का हा देह आहे, तर हा मुख्य म्हणजे पंचमहाभूताची वस्तू आहे. कोणाची आहे ती? पंचमहाभूताची. पण दिली कोणाला? जीवाला. बरं, आता त्या वस्तूवर सत्ता कोणाची आहे? काळाची. पंचमहाभूताची वस्तू आहे, दिली जीवाला, आणि सत्ता मात्र त्याच्यावर गाजवणार आहे काळ. मग हा काळ याच्यावर रोज घास घास याच्यावर ह्या शरीराला तो खाऊ लागला. पण कोणीतरी तर सावध आहे का? नाही. मग सावध नाही, आणि जे सावध आहे त्यांनी स्वधर्माचा विचार केला. स्वधर्म काय आहे? मग मनुष्य देह आपल्याला मिळाला तर जीवाचं कर्तव्य, जीवाचा तो धर्म आहे. काय धर्म आहे जीवाचा? की मी कोण आहे हे कळून घेणं. ह्या देहामध्ये आत्ता मला सगळंच कळतं, मला सगळ्या इंद्रियाचा व्यवहार मलाच कळतो, इंद्रियातले विषयी मलाच कळते, आणि बाहेरचे भौतिकातले जेवढे विषय आहे तेही मलाच कळते. म्हणजे इथं कळणारा कोण आहे? तर एकमेव मी आहे. म्हणजे असं नाही का आता इंद्रियाला कळतं, इंद्रियाचा विषयच तो आहे, कानाचा विषय आहे शब्द, डोळ्याचा विषय आहे रूप, नाकाचा विषय आहे गंध. हे ठीक आहे, हे प्रत्येक इंद्रियाचे विषय वेगळे वेगळे आहे. पण त्या इंद्रियांना ते विषयही भोगले का ते विषय इंद्रिय घेऊन मनात गेले. मग मनाकडे गेले ते विषय, इंद्रियाद्वारे मन बाहेर पडतं. मग मनाला जो विषय आवडतो त्या इंद्रियाद्वारे मन बाहेर पडतं, आणि तो भोग घेऊन मन मनाच्या जागेवर येतो. मग मनानं आतापर्यंत एवढा भोग घेतला, तर मन तृप्त झालं का? सगळे भोग घेतले मनानं, सगळ्या इंद्रियाचे घेतले. आता मी थोडंसं सांगितले 2-3, बाकीच आपण लावाचा हिशोब. सगळे आता कोणी एवढे अज्ञानी लोक नाही राहिले. ग्रामीण भागातल्या लोकांना एखाद्या वेळेस समजा कळत नाही, पण आता रोज ज्ञानेश्वरी वाचणाऱ्या लोकांना काय सांगायला पाहिजे? सांगायलाच नाही पाहिजे, त्यांना कळायलाच पाहिजे या गोष्टी. पण ज्ञानेश्वरी वाचणारे मुखोद्गत ज्ञानेश्वरीच्या अध्यायी काही लोकांच्या, पण त्यांना जर ह्यातलं एखाद्या ओवीतलं रहस्य सांगा म्हटलं की ते अडकळतात, नाही स्पष्ट बोलता येत. मग ही अवस्था नाही राहिली पाहिजे. ज्ञानेश्वरी म्हटलं की त्या सगळ्याच गोष्टी आपल्या लक्षात आल्या पाहिजे. संसाराचे बंधन का पडतात? 84 लक्ष योनीला का जावं लागतं? तर मी कोण आहे याचा विचारच केला गेला नाही. जसं आपल्याला नवीन वर्ष साजरं करताना आपण त्याचा विचारच करीना की पुढच्या पिढीवर काय परिणाम होतील, तसा हा जीव विचार करीना. मनुष्य देह तर एक दिवस संपणारे, नष्ट होणारे, पण उद्या माझं काय होणार आहे? देह जाणारे मरून. मरणाला पत्करलं ना आपण. मग कोणाचं मरण आहे? शरीराचं आहे. तर मग शरीराचं मरण शरीराला कळलं का? नाही. मग ज्याला मरण नाही त्यांना त्याचं मरण त्याच्या अंगावर घेतलं. ज्याला मरणच नाही तर दुसऱ्याचं मरण, मी मरणार आहे, मी मग एक दिवस मला मरायचंच आहे, असं उगीच अंगावर घेतलेलं आहे. मग हे मरण याचं आहे का शरीराचं आहे? मग शरीराचं म्हणावं तर त्याला कळत नाही, आणि ज्याला मरणच नाही ते म्हणतं माझं मरण आहे. मग हा घोटाळा कोण दुरुस्त करीन? कोण विचार करेन ह्या शब्दाबद्दल? का आपण असे शब्द बोलतो? मग हे विचार करायला पाहिजे की ज्याला मरण नाही तो म्हणतो मला एक दिवस मरायचं. मरणच नसणारा कसा मरण? पण जीव मरत नाही. जीव हा मरत नाही, पण जीवाच्या मागं लागलं फिरणं. आणि फिरणं का लागलं? तर त्याच्या स्वतःच्या अज्ञानामुळं. जीवाला जगाचंच ज्ञान नसल्यामुळं त्याच्या मागं लागलेलं आहे फिरणं. मग आता किती फिरणार? 84 लक्ष योनीमध्ये फिरणार. बहुत दिसाचा फेरा आला ह्या नगरा. आता आलाय ना बाबा ह्या नगराला, मनुष्य देहात आलाय ना तू, तर मग आता नीट विचार कर. तुला विचार करण्याची शक्ती आहे, विचार करता येतो, बुद्धिवान आहे, तुझ्याकडं सगळंच आहे, चित्त आहे, मन आहे, बुद्धी आहे, अहंकार आहे. या सगळ्या गोष्टीचा तू विचार कर. प्रत्येक अंतकरणाची घटना कशी घडते, प्रत्येक इंद्रियाचा विषय कसा आवडतो. मग इंद्रियाला आवडला का मनाला आवडला का मनात आवडला याचा विचार केला गेला पाहिजे. इंद्रियाचा विषय आहे, मग इंद्रियाला आवडला का? इंद्रियाला कळाला का तो विषय? इंद्रिय भोगते आहे का? अंतकरण भोगतं आहे का? अंतकरणातला विषय कोण भोगतं? कोण त्याचा साक्षी आहे? मग हे जो परमात्मा म्हणतो की मी करताही नाही आणि मी भोगताही नाही. करते आहे इंद्रिय, भोगते आहे अंतकरण, आणि मी त्याचा साक्षी आहे. मग हा साक्षी होऊन राहण्याला अडचण नाही. मग स्वधर्माचा विचार हा करू लागला. साक्षी होऊन राहिला तर स्वधर्माचा विचार केला, आणि असा राहिल्यानंतर मग मात्र त्याला काय होईल पुढं बघा, तिथं सांगतात. म्हणून स्वधर्म अनुष्ठान ते अखंड यज्ञ यजन
जो करीतया बंधन काहीच न घडे. मग मात्र त्याला कोणतंही बंधन पडणार नाही. का मी ह्या सगळ्या गोष्टीपासून वेगळा आहे, तर मी काय एवढा प्रयत्न करू ह्या खोट्या गोष्टी करण्याच्या, याच्या मागं का लागू, असा विचार जर आपण केला तर आत्ता ह्या क्षणात आपल्या अंतकरणातले सगळे दोष जातील, क्रोध जाईल आणि ही मोह नष्ट होईल. मुख्य म्हणजे ही सगळा ज्ञानेश्वरी सांगण्याचा उद्देश एकच आहे, तो म्हणजे मोह नष्ट करण्यासाठी. आणि हा मोह किती घातक झालाय जीवाला, का तो 84 लक्ष येऊनीला नेईन तव्हा नेईन, पण आत्ता हा पापाचा बळी होऊ लागला आणि पापामुळं दुःख भोगू लागला. इथं दोन वस्तू आहे, एक पाप आणि एक पुण्य. पुण्य म्हणजे काय आणि पाप म्हणजे काय? पाप म्हणजे दुःख आणि पुण्य म्हणजे सुख. आणि सुख तर सगळ्या जीवाला आवडतं. जीवाला आवडतं सुख आणि करते पाप. आता पाप केल्यावर सुख मिळत असतं का दुःख मिळत असतं? मग याचा विचारच नाही ना. विचार करायला शिकवतात आपल्याला ज्ञानेश्वर महाराज. विचार करा म्हणतात. ते पुढे म्हणता, हा लोको कर्मे बांधिला, जो परतंत्रा भूत झाला, तो नित्य यज्ञाते चुकला म्हणून या. जो नित्य असणारा परमात्म तत्व ब्रह्मतत्व ते यज्ञ आहे. आधी यज्ञ त्याला म्हणेल, तो आधी यज्ञ, आध्यात्मिक यज्ञ तो. आणि त्याच यज्ञाला जर आपण चुकलो तर बाकी किती प्रयत्न केले, किती देवदेव केले, चारिधाम केला, तुम्ही अनेक काय काय जीवनात केलं असन, त्याला काही महत्त्व राहणार नाही. आणि हीच गोष्ट तुम्ही लक्षात घेतली तर आत्ताच तुम्ही इतके मोठे का तुमच्याबरोबरचं आज कोणीच राहू शकणार नाही. अशी स्थिती ज्ञानेश्वर महाराजांना जेव्हा अनुभवून त्यांनी वर्णनही केलं, अशी स्थिती होती. ईश्वची माझे घर, आयशी जयाची मती स्थिर, किंबहुना चराचर आपणची झाला. म्हणतात ना साधू संत म्हणतात, आपुल्यासारखे करीते तात्काळ नाही, काळ वेळ तया लागे. मग या जीवाला भगवंताच्या संगतीत गेल्यानंतर तो जीवाचा देव होणार नाही का? होईल. मग देव पाहुयाशी गेलो, तर देवची होनी ठेलो. मग देवच झालो. देव पाहायलाच जाईना कोणी. देव पाहतायत का देवाच्या मूर्त्या पाहतात? चारी धामाला गेलेल्या लोकांनी प्रामाणिकपणा सांगावा, देवाला पाहिलं का देवाच्या मूर्त्या पाहून आले? देवाच्या मूर्त्याचं दर्शन घेऊन आलो आपण, देव नाही पाहिला. देव पाहण्यासाठी कुठंच जावं लागत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, न लागती सायास जावे वनांतरा, सुखे तो घरा नारायण. मग काय करावं लागेल त्या नारायणाला घरी येण्यासाठी? काही करू नका म्हणतात ते. ठाईचं बैसुनी करा एकचित्त, आवडे अनंत आळवावा. असा आळवा तुम्हाला जसा त्याचा स्वीकार करता येईल तसा स्वीकार करा. कशा पद्धतीनं करायचा त्या पद्धतीनं करा. माऊलीनं आपल्याला इतक्या युक्त्या शिकवलेल्या ज्ञानेश्वरीमध्ये. प्रत्येक अध्यायात वेगळी युक्ती शिकवली, प्रत्येक श्लोकात शिकवली. मी तर म्हणते नाही, प्रत्येक ओवीत वेगळी शिकवलेली, पण आपल्याला ती समजली पाहिजे. चला, अशा पद्धतीनं आपण आपला काय करा, स्वधर्म समजून घ्या. काय आहे स्वधर्म? आता याची विषयी पार्था, तुझ सांगेन एक मी कथा, जई सृष्टी आदी संस्था ब्रह्म्याने केली. मग मी तुला आता याच्यानंतर एक दुसरी कथा सांगन की ती कथा कशी आहे. ब्रह्मदेवानं हे सगळं नियोजन कसं केलं, सृष्टीमध्ये काय काय निर्माण केलं जीवासाठी, कशासाठी केलं, ते पुढच्या श्लोकात माऊली सांगणार आहे. तर आता आपणही तुम्ही पुढचा श्लोक वाचून समजू शकता. खूप सुंदर सांगितलं. काय केलं पाहिजे, तीर्थाला गेलं पाहिजे का, उपास केले पाहिजे का, परमार्थ कसा करावा, हे सगळ्या व्यवस्थितपणानं पुढं मांडण्या केलेल्या आहे. चला, आजची सेवा इथं समर्पण करून, श्री गुरुचरणी समर्पण करून सेवेला पूर्ण विराम.